ज्येष्ठ घटनातज्ञ डॉक्टर उल्हास बापट सर आपल्या बरोबर आहे. सर 2 दिवसांपूर्वी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्या घरी गणपती बाप्पाची पूजा करण्यासाठी गेले. त्यावरून सर्वोच्च न्यायालयाच्या सरन्यायाधीशांवरती बरीच टीका होती किंवा महाराष्ट्रामध्ये गेल्या काही दिवसांपूर्वी जे प्रकरण आली होते म्हणजे शिवसेनेमध्ये फूट पडली, त्यानंतर राष्ट्रवादीमध्ये फूट पडली, हे सगळं संपूर्ण प्रकरण सर्वोच्च न्यायालयामध्ये आहे. आशा आहे की शेवटची तारीख होईल आणि आता धनंजय चंद्रचूड लवकरच निवृत्त होत आहे, त्यामुळे बरीच चर्चा विचार जे आहे ते या संपूर्ण प्रकरणावर केली जाते. आपण या घटनेकडे कसं पाहता? एक गोष्ट लक्षात घ्या की एका व्यक्तीने दुसऱ्या व्यक्तीकडे गणपती पूजेला जाणं हा काही गुन्हा नाही आहे, तो त्याच्या व्यक्ती स्वातंत्र्याचा भाग आहे. पण इथे काय होत आहे की एक पंतप्रधान आहेत आणि दुसरे चीफ जस्टिस ऑफ इंडिया आहेत. ही दोन्ही घटनात्मक पदं असल्यामुळे त्यांच्या पदांच्या काही जबाबदाऱ्या असतात, त्या पाळणं आवश्यक असतं. आम्ही नेहमी कायद्याच्या वर्गात शिकवताना सांगतो की जस्टिस इज नॉट ओनली टू बी डन, इट इज टू बी सीन टू बी डन. म्हणजे लोकांची खात्री पटली पाहिजे की न्यायव्यवस्था जिवंत आहे, व्यवस्थित काम करत आहे. लोकशाहीची व्याख्याच मुळी अशी केली जाते की जिथे न्यायव्यवस्था स्वतंत्र आहे ती लोकशाही. आता राज्यघटनेच्या अनेक तत्वांना आपल्या इथे तिलांजली दिली जाते. म्हणजे आता राज्यपाल आहेत, गव्हर्नर आहेत किंवा इलेक्शन कमिशन आहे, इव्हन सुप्रीम कोर्ट, की ज्यांनी अंपायरसारखं काम करावं अशी अपेक्षा असते, परंतु प्रत्यक्षात तसं होताना आपल्याला दिसत नाही. आता मला जो प्रश्न विचारला जातो एकसारखा तो म्हणजे डॉक्ट्रिन ऑफ रिक्युजल, म्हणजे कॉन्फ्लिक्ट ऑफ इंटरेस्ट जर काही येत असेल किंवा इम्पार्शियालिटीवर जर का डाऊट येत असेल तर त्या व्यक्तीने तिथे काम करू नये. आणि हे जजेसच्या बाबतीत विशेष लागू होतं. आता उदाहरणार्थ आमच्याकडे युनिव्हर्सिटीचे पेपर तपासायला येतात, त्यावेळी आम्हाला विचारलं जातं की तुमचा भाचा पुतण्या कोणी परीक्षेला बसलेला नाही ना, तसा बसता असेल तर आम्ही एक्झामिनरचं काम करता कामा नये. तसंच न्यायाधीशांनी सुद्धा त्यांच्या पुढे जी व्यक्ती आहे त्या व्यक्तीशी त्यांचा संबंध असता कामा नये. आता अनेक केसेस ज्या चाललेल्या आहेत सध्या, म्हणजे तुम्ही आता जे सांगितलं डिस्क्वालिफिकेशनची केस आहे, याच्यामध्ये नार्वेकरांचा संबंध येतो, बीजेपीचा संबंध येतो आणि पंतप्रधान अर्थातच बीजेपीचे आहेत, तर त्यांना बोलवणं याच्यामध्ये कुठेतरी एक म्हणजे औचित्यभंग होतो, घटनात्मक औचित्यभंग होतो, अशी पोझिशन आहे. आता स्पीकर आणि गव्हर्नरचं कसं आहे, ती राजकीय पदं आहेत, त्यामुळे त्यांच्याकडनं फारशी अपेक्षा नाही. आपले स्पीकर उदाहरणार्थ महाराष्ट्राचे चीफ मिनिस्टरना भेटायला जातात, पत्रकार परिषद घेतात, हे अजिबात अपेक्षित नाही आहे. CECचं सुद्धा म्हणजे चीफ इलेक्शन कमिशनरची अपॉइंटमेंट ही पंतप्रधानांच्याच हातात असते. पण सुप्रीम कोर्ट जे आहे, पूर्वी इंदिरा गांधींच्या काळात सुप्रीम कोर्टाच्या जजेसची अपॉइंटमेंट सुद्धा पंतप्रधानांच्या म्हणजे राष्ट्रपतींच्या हातात होती, पण आता कलेजियम आल्यामुळे ती आता त्यांच्या हातात नाही. परंतु 65 वर्षानंतर त्यांना मोठी पदं स्वीकारता येतात, म्हणजे गव्हर्नर होता येतं किंवा कमिशनवर जाता येतं, अँबॅसिडर होता येतं. मग हे कोण करतात तर हे राष्ट्रपती करतात, पंतप्रधानांच्या सल्ल्यानुसार करतात. आणि त्यामुळे आता आत्ताच्या चीफ जस्टिसना फक्त 2च महिने राहिलेत रिटायर व्हायला, त्याच्यानंतर त्यांना ही पदं मिळू शकतात, हे लोकांच्या मनात आहे. आणि त्यामुळे या लोकांनी फार काळजीपूर्वक वागायला पाहिजे ना, आपण संशयाच्या भोवऱ्यात अडकत नाही ना. प्रोटोकॉलला धरून आहे का अशा पद्धतीची सुद्धा एक आता चर्चा होती की सरन्यायाधीश पंतप्रधानांना आपल्या घरी बोलवू शकतात का? कारण नाही, विद्यमान काम अगदी राज्यघटनेप्रमाणे काही राज्यघटनेत लिहिलेलं नाही बोलवू नये असं, पण काही प्रथा परंपरा असतात. राज्यघटना म्हणजे फक्त जी लिहिलेली आहे ती राज्यघटना आहे असं नाही. आता उदाहरणार्थ बहुमत गेलं तर मुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावा, हे काही घटनेत लिहिलेलं नाही, पण ती प्रथा परंपरा आहे. तसं हे डॉक्ट्रिन ऑफ रिक्युजल जे आहे की तुम्ही एखाद्या केसमध्ये इन्व्हॉल्ड असाल तर त्या व्यक्तीशी संबंध ठेवता कामा नये. त्यामुळे पंतप्रधानांनी चीफ जस्टिसच्या घरी जाणं माझ्या मते चुकीचं होतं. प्रश्न असा आहे की त्यांनी बोलवलं होतं का हे आपणून गेले होते. बोलवले असेल तर फारच मोठी चूक आहे, आणि न बोलवता ते गेले असतील तर चीफ जस्टिस ऑफ इंडियामध्ये एवढं धारिष्ट पाहिजे सांगायचं की घटनेनुसार आपण मला भेटायला येणं हे योग्य ठरणार नाही, हे सांगायचं धारिष्ट असायला पाहिजे होतं. त्यामुळे मला असं वाटतं की ही लोकशाही भारताची सुदृढ करायची असेल तर पंतप्रधान आणि चीफ जस्टिस यांच्यावरच अवलंबून आहे. आणि या 2 व्यक्ती इथे इन्व्हॉल्ड असल्यामुळे त्यांचं हे वागणं मला बरोबर वाटत नाही. सरन्यायाधीश 8 तारखेला निवृत्त होत आहे,
म्हणजे आता आपण गेल्या वर्षभरामध्ये सुप्रीम कोर्टातले जर प्रकरण पाहिलं, म्हणजे शिवसेनेचं प्रकरण असेल किंवा मग राष्ट्रवादी काँग्रेसचं प्रकरण असेल, सरन्यायाधीश निवृत्त होण्याच्या आधी याचा निकाल लागावा अशा पद्धतीची तर याचिकाकर्त्यांची अपेक्षा आहे. तुम्हाला वाटतं का की हे प्रकरण जे आहे ते लवकरात लवकर निकाली काढलं जाईल? आगामी विधानसभा निवडणूक तोंडावरती आहे, पक्षाचा वाद आहे, चिन्हांचा वाद आहे, अशा सगळ्या परिस्थितीमध्ये पंतप्रधानांनी भेटायला जाणं आणि ते निवृत्त होत आहेत, मग त्याच्या आधीच निकाल येणं अपेक्षित आहे. काय हा निकाल माझ्या मते कुठली कॉन्स्टिट्युशनल जर का केस असेल तर 6 महिन्यात लागायला पाहिजे. आता 2-2.5 वर्ष झाली, त्यामुळे आधीच फार दिरंगाई झालेली आहे आणि जस्टिस डिलेड इज जस्टिस डिनाईड हे आमचं पहिलं तत्व आहे. त्यामुळे हे चुकीचं आहे. आता हा लागेल काही निकाल हे मला वाटतं परमेश्वराला विचारायचं, मला नका विचार. मात्र सर, शिवसेनेचं प्रकरण असू द्या किंवा राष्ट्रवादी काँग्रेसचं प्रकरण असू द्या, निकाल काय लागणं अपेक्षित आहे? आता विधानसभा निवडणूक तोंडावरती आहे, अशा वेळी पक्षाचा आणि चिन्हांचा वाद, त्याचा संबंध जो जोडला जातोय, त्याच्यामध्ये काय निकाल येणं अपेक्षित आहे असं तुम्हाला वाटतं? काय मी गेले 2 वर्ष या विषयावर अनेक चॅनेल्सवर बोलतोय आणि प्रत्येक ठिकाणी मी हेच सांगितलंय की ही जी लोक आहेत ही अनेक कारणास्तव राज्यघटनेप्रमाणे डिस्क्वालिफाय झालेली आहेत आणि 10व्या शेड्यूलखाली डिस्क्वालिफाय झालं तर मंत्री राहता येत नाही, म्हणजे चीफ मिनिस्टर राहता येत नाही आणि त्यामुळे नवीन निवडणुका घ्यायला पाहिजे. हे मी गेले 2 वर्ष सांगतो. आता निवडणुकांचा तुम्ही मुद्दा काढला, खरं तर विधानसभा आतापर्यंतची टीका केली जाते की राज्यातलं जे मंत्रिमंडळ किंवा मुख्यमंत्री अस्तित्वात आहे ती घटना पाहिजे. विधानसभा निवडणूक वेळेवरती घेणं हे निवडणूक आयोगाचं काम आहे. मात्र मध्यंतरीची घोषणा झाली, त्याला कारण देण्यात आलं. विधानसभा निवडणूक तोंडावरती आहे, वेळेवरती होतील असं तुम्हाला वाटतंय का? किंवा राज्यातल्या या सगळ्या घटनांचा त्याच्याशी काही संबंध आहे? राज्यघटनेत स्वच्छ शब्दात लिहिलेलं आहे की 5 वर्ष जी मुदत आहे विधानसभेची, त्याच्या आत 6 महिने, ती संपायच्या आधी 6 महिन्याच्या आत इलेक्शन व्हायला पाहिजे आणि जर का तशा झाल्या नाही तर ही विधानसभा बरखास्त होते. याचाच अर्थ तिथे राष्ट्रपती राजवट येते. राष्ट्रपती राजवट आली तर पुन्हा निवडणुका त्वरित घ्याव्या लागतात. आता हे बंधन आहे, तर प्रत्यक्षात ते घेतील की नाही मला नाही सांगता येत, कारण लोकल सेल्फ गव्हर्नमेंट उदाहरणार्थ तिथेही 5 वर्षाची मुदत घातलेली आहे. आता ती मुदत संपून जाऊन मुंबई पुण्यासारख्या ठिकाणी 2-2 वर्ष पुढे गेले. त्यामुळे घटनेप्रमाणे अनेक गोष्टी चाललेल्या नाहीयेत हे आम्हाला घटना शिकवणाऱ्यांना स्वच्छ दिसतंय. असं घडू नये. सर, शेवटचे 2 प्रश्न आहेत. तुम्ही असं म्हणालात की राज्यघटनेमध्ये काही गोष्टी लिहिलेल्या नसतात तर ते प्रथा आणि परंपरा असते. जर कदाचित हे असंच पुढे चालू राहिलं, म्हणजे पंतप्रधानांनी सरन्यायाधीशांच्या घरी जाणं किंवा तुम्ही असं म्हणताय की बोलवलं होतं की स्वतःहून ते गेले होते, हे प्रश्न अनुत्तरित आहेत. लोकशाहीसाठी हे किती धोका आहे? अर्थातच धोक्यात. मी आता जे बोललो तर प्रथा परंपरा ह्या पाळायलाच लागतात. हे धोक्याचा निर्विवाद धोक्यात आहे. म्हणजे निकोप वाढ व्हायला पाहिजे असेल लोकशाहीची तर पंतप्रधान आणि चीफ जस्टिस या दोघांनी स्वतःवर बंधनं घालून घ्यायला पाहिजे. शेवटचा प्रश्न, राज्यातला सत्ता संघर्ष तुम्ही आतापर्यंत अनुभवला किंवा त्याच्यावरती तुम्ही विश्लेषण सुद्धा केलेलं आहे. या घटनेचा जर संबंध जोडला तर निकाल काय वेगळा येणं अपेक्षित आहे असं तुम्हाला वाटतं का? की ज्या पद्धतीनं कालपासून चर्चा आहे किंवा जी अपेक्षा व्यक्त केली जाते, धोका सुद्धा व्यक्त केला जातो, तुम्हाला असं वाटतं याचा काही परस्पर संबंध जोडला? नाही, मी राजकारणावर कधीच बोलत नाही, पण राज्यघटनेप्रमाणे माझं स्वच्छ मत आहे की आत्ताचं जे सरकार आहे ते घटनाबाह्य सरकार आहे. याचं कारण असं की सुप्रीम कोर्टाचाच निर्णय आहे की ज्या क्षणी पक्षांतर होतं त्या क्षणापासून तो डिस्क्वालिफाय होतो. तेव्हा हे 16च लोक गेले, 2/3 जायला पाहिजे, एकाच वेळी जायला पाहिजे, तर हे डिस्क्वालिफाय झालेलेच आहे. कारण माझं स्वच्छ मत आहे की कॉन्स्टिट्यूशन प्रमाणे निकाल हा शिंद्यांच्या विरुद्ध जायला पाहिजे. आता जाईल की नाही हे मला नाही सांगता येणार. आपण पाहतोय की जे सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्या घरी पंतप्रधान नरेंद्र मोदी गेलेले होते. त्यामध्ये 2 प्रश्न आहेत. एक म्हणजे सरन्यायाधीशांनी त्यांना स्वतःहून बोलवलं होतं का किंवा ते स्वतः आपण गेले होते का? हे लोकशाहीसाठी धोक्याचं आहे. मात्र जर राज्यातल्या सत्ता संघर्षाच्या निकालाचा विचार करायला गेलं तर एकनाथ शिंदे हे आधीपासूनच अपात्र आहे. मात्र आता निकाल काय येतो हे सांगता येणं शक्य नाही अशी प्रतिक्रिया उल्हास बापट सरांनी दिल्याचं पाहायला मिळते. त्याबरोबर VK सोनू, प्रदीप कापसे, TV9 मराठी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.